नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर आज ना मी हरभऱ्याची भाजी बनवणार आहे. काल मार्केटमध्ये गेलेले, तर तिथे हे हरभऱ्याची पानं दिसली, तर त्याचं पण आज भाजी बनवूया. तर त्यासाठी मी ते मिरची, लसूण, शेंगदाण्याचं कूट आणि हरभऱ्याची ही पानं असं घेतलेलं आहे. चला तर मग सुरुवात करूया. आणि ते आंबे कशाला घेतलेस ग मम्मा? अगं ते हिने दिलेत ना, रीता वहिनीनी प्रथमेश घेऊन आलेलं ना काल. हां हां. तर त्याचं काय बनवणार आहेस? ह्याचं काय बनवूया. जास्त आंबट वाटत नाही आहेत, कारण असं वासावरून कळतं हम्म. ना. तर आंबट नाही आहेत, गोड असणारे आंबे. तर काय मग बनवायचं? मोरंबा करतेचा. चालेल, मुरंबा बनवूया. हम्म. आता गॅसवर मी एक तवा ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे. तेल छान गरम झालेलं आहे. आता याच्यामध्ये थोडंसं जिरं घालून घेतलं आणि याच्यामध्ये भरपूर असा ठेचलेला लसूण घातला. त्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची मी थोडीशी जास्त घातलेली आहे, कारण ही भाजी अशी झणझणीत थोडीशी तिखट अशी छान लागते म्हणून. आणि छान आता हे परतून घेऊया लसूण आणि मिरची. यामध्ये आता थोडंसं हिंग घालून घेते आणि आता जी भाजी आपण घेतलेली आहे हरभऱ्याची, ती घालून घेऊया. भाजी घालून छान परतून घेतलं. आता ह्याच्यामध्ये पाणी घालायचं असतं, तर पाणी घातलेलं आहे आणि आता आपण छान शिजून देऊया ही भाजी. याच्यामध्ये मीठ घालायचं, शेंगदाण्याचं कूट घालायचं. तर आता चवीपुरतं मीठ घालते आणि भरपूर असा शेंगदाण्याचा कूट घालते. तर ही भाजी मला आमच्या नेबरने शिकवलेली आहे. त्यांनी मला एकदा त्यांच्याकडे बनवलेली असताना दिली होती, तर मला खूप आवडली ती. त्यांना मी विचारलं ही कशी बनवतात, तर त्यांनी मला सांगितलं अशी अशी बनवायची. तर मी ही त्यांच्या पद्धतीने बनवलेली आहे आणि अतिशय रुचकर अशी भाजी होते ही. खूप छान होते, मला खूप आवडते. तर बघा, आता शेंगदाण्याचं कूट घालून छान आपण भाजी शिजवून घेऊया. बघा, आता भाजी छान शिजलेली आहे. हरभऱ्याची भाजी तयार आहे आणि ही भाजी ज्वारीच्या आणि बाजरीच्या भाकरीबरोबर अतिशय छान लागते. तर तुमच्याकडे हरभऱ्याची भाजी मिळाली तर तुम्ही नक्की ट्राय करा, खूप छान लागते. आणि आम्ही कोकणात कसं हिरव्या भाज्यांना आम्ही ओलं खोबरं लावतो, पण ह्या भाजीला शेंगदाण्याचं कूट लावून ही भाजी बनवतात आणि त्यामुळे थोडंसं वेगळं, टेस्ट पण वेगळी म्हणून मला, आणि ही भाजी मला खूप आवडते सुद्धा. आता मी मोरंबा बनवत आहे. मगाशी तुम्हाला दाखवले हे आंबे. तर आंबे स्वच्छ धुवून घेतले आणि त्याची पुसून घेतले आहे. आता साल काढून घेऊया याची. पूर्ण साल काढून घेते. आंबे छान सोलून घेतले, आता किसून घेते. बघा, साखर आणि आंब्याचा किस घातलेला आहे. त्यामध्ये मी 7-8 लवंगा घातलेल्या आहेत. बघा, आणि छान आता पाक करून घेऊया याचा. हे बघा, हे आता होत आलेलं आहे, थोडंसं घट्ट झालेलं आहे. तर ह्याच्यामध्ये वेलची पावडर घालते, थोडीशी वेलची पावडर घालून घेऊया आणि आता छान परत ढवळून घेते. हे बघा, आता मोरंबा तयार आहे आणि आता मी थंड झाल्यावर हे छान काचेच्या बरणीत भरून ठेवणार आहे. मोरंबा तयार आहे आणि आता रात्रीचं जेवण बनवायचं आहे. तर रात्रीच्या जेवणामध्ये आम्ही मिसळपाव करण्याचा बेत केलेला आहे. तर ते मी करून घेते आता. तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. तर आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूला जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा क्लिक करा. धन्यवाद.